दरम्यान दिल्लीमध्ये सत्तांतर झालंय आणि 27 वर्षांनंतर भाजपनं सत्ता काबीज केली आहे। भाजपला 70 पैकी आतापर्यंतचे कल आणि निकाल बघता 48 जागा मिळतील असं दिसतंय आणि या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा वाढतेय। भाजपचे मुख्यमंत्री पदासाठीचे प्रबळ दावेदार कोण आहेत यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत परवेश वर्मा। ते माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय। वीरेंद्र सचदेवा हे भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आहेत। खासदार बांसुरी स्वराज या सुषमा स्वराज यांची कन्या, तर स्मृती इराणी ज्या माजी केंद्रीय मंत्री म्हणून राहिलेल्या आहेत। भाजपचे राष्ट्रीय सचिव दुष्यंत गौतम आणि पूर्वांचली मतदारांचे नेते मनोज तिवारी। दिल्लीचे सध्याचे विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता किंवा माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, भाजपकडे सत्ता जाताना दिसतेय, कमळ फुललेलं आहे, पण अर्थात प्रश्न आहे तो मुख्यमंत्री कोण होणार याचा। आणि मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या भाजपच्या निर्णयांचा पॅटर्न जर आपण आतापर्यंत पाहिला तर काय अंदाज आहेत, कोणाची वर्णी लागू शकते? फक्त महाराष्ट्र सोडलं की वेगळ्या राज्यांमध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी एक सरप्राईज नाव समोर आणलं होतं। राजस्थान, MP, हरियाणा, आणि आता तशीच परिस्थिती दिल्लीमध्ये आहे, कारण दिल्लीमध्ये वेगवेगळी नावं आहेत आणि कोणाच्याच चेहऱ्यावरती निवडणूक लढली गेली नाही। या निवडणुकींमध्ये 3 ते 4 मोठे चेहरे समोर प्रोजेक्ट केले गेले, पण मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण या संदर्भात कोणताही निर्णय किंवा कोणतेही प्रोजेक्शन तसं केलं गेलं नाही। पण जी चर्चा आहे, फ्रंट रनर म्हणून परवेश वर्मा तर आहेतच, पण एक नाव जे समोर येते ते म्हणजे दुष्यंत गौतम यांचं नाव यासाठी येतं आहे कारण दलित वोट बँक अपीस करण्यासाठी। कारण दिल्लीमध्ये केजरीवालचं राजकारण देखील वाल्मिकी समाज आणि इतर समाजाला घेऊन होतो, म्हणून ते 10-12 वर्ष सर्व्हाइव्ह केलं। आता भाजपला एक मोठ्या वोट बँकची गरज आहे, ती म्हणजे दलित समाजाची, आणि यामुळं त्यांचं नाव फ्रंट रनर म्हणून समोर येतं आहे। याशिवाय इतर नावाची तुम्ही सांगितलं ते चर्चाचा विषय राहिलाच आहे। पण मी सध्या आहे अरविंद केजरीवाल यांच्या घरी। एक महत्त्वाची अपडेट आहे, माझ्या मागे आत्ता काही वेळापूर्वी भगवंत मान जे पंजाब राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते पोहोचले, तर स्वतः अरविंद केजरीवाल आत आहेत, मनीष सिसोदिया आहेत, राघव चड्डा आहे आणि इतर प्रमुख नेते आपचे आत आहेत। एक बैठक सुरू आहे। बैठक म्हणजे या पराभवाची समीक्षा करण्याचा, कारण काहीतरी सांगावं लागेल आपल्या कार्यकर्त्याला, कॅडरला आणि जनतेला देखील, आणि त्याची समीक्षा होते। आणि हे एक मोठं सेटबॅक आहे, कारण यानंतर पंजाब निवडणुका आहेत, पंजाबमध्ये एक कनेक्ट आहे दिल्लीचा। याशिवाय ज्या प्रकारे आप पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, इंडिया अलायन्स संदर्भातले विषय आहेत, आणि ह्या पराभवामध्ये प्रामुख्यानं आपचे नेते हे बोलताना दिसत आहेत की काँग्रेसनं अलायन्स केलं नाही, यामुळे हा पराभव झाला, कारण काँग्रेसनं मोठा वोट शेअर घेतला आहे, ज्याचा फायदा भाजपला झालेला आहे। ते नवी दिल्लीत असो, त्याचबरोबर ग्रेटर कैलाश सौरभ भारद्वाजचा असो, म्हणून त्या संदर्भातली ही बैठक आहे। प्रमुख नेते इथे पोचले आहेत आणि यापुढे आपण कसं आता दिल्लीचं किंवा राज्याचं, देशाचं आव्हान विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आहेत त्याला सामोरं जायचं आणि काय एक भूमिका घ्यायची आहे या संदर्भातली चर्चा आज सुरू आहे। शक्यता आहे की थोड्याच वेळात आपकडनं एक प्रेस कॉन्फरन्स होईल आणि ह्या पराभवाची समीक्षा करून प्रसार माध्यमांना त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील। प्रज्ञा, निश्चित गणेश, अपडेट जाणून घेत राहू दिल्लीतले तुमच्याकडून। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।